नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये श्रद्धा कपूर हिचा विटा हा चित्रपटाची रिलीज डेट पोस्टपोन झालेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। विटा हा लक्ष्मण उतेकर यांचा हा चित्रपट आहे, यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि हा चित्रपट महाराष्ट्राची लोककला तमाशा लावणीची थोर सम्राज्ञी विटाबाई नारायण गावकर हिच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। यांचा संघर्षमय जीवन कसं होतं त्यावर हा चित्रपट आधारित आहे आणि हा चित्रपटाचा रिलीज डेट पोस्टपोन झाली होती आणि आता ती वापस ह्याची रिलीज डेट कधी होणार आहे त्याबद्दल माहिती आलेली आहे आणि ह्याची माहिती श्रद्धा कपूरने स्वतः दिलेली आहे। इंस्टाग्रामवर पोस्ट टाकलेली आहे आणि त्यांनी लिहिलेलं आहे, तूफान के लिए तैयार रहना क्योंकि ईटा आ रही है, अशी तिने पोस्ट टाकलेली आहे। 4 डिसेंबर ला हा चित्रपट रिलीज होणार आहे असं तिने तिच्या पोस्ट मध्ये म्हटलेलं आहे। या चित्रपटाची रिलीज डेट समोर आलेली आहे आणि श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर पोस्ट टाकलेली आहे आणि त्यांनी बोललेलं आहे त्या इंस्टाग्रामवर, आता हा चित्रपट 4 डिसेंबरला रिलीज होणार आहे। हा चित्रपट पहिला 28 ऑगस्टला रिलीज होणार होता, आता या महिन्यामध्येच रिलीज होणार होता हा चित्रपट 28 तारखेला, तर आता हा 28 तारखेला रिलीज नाही होणार आहे आणि हा चित्रपट आता डिसेंबर मध्ये रिलीज होणार आहे, 4 तारखेला रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये अजय अतुलने संगीत दिलेलं आहे आणि ह्या चित्रपटामध्ये संदीप हुंडा मुख्य कलाकार मध्ये आहे आणि हा चित्रपट लावणी सम्राज्ञी विटाबाई नारायण गावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे आणि लोककलावर आधारित चित्रपट आहे, त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। ह्याचा टीजर रिलीज झालेला, तर टीजरला सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता, म्हणून लोक वाट बघत होते की हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे आणि या रिलीजची तारीख बदलण्यात गेलेली आहे। तारीख बदलली आणि हा चित्रपट आता 28 तारखेला न येता आता हा चित्रपट 4 डिसेंबरला रिलीज होणार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये श्रद्धा कपूर हिचा विटा हा चित्रपटाची रिलीज डेट पोस्टपोन झालेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। विटा हा लक्ष्मण उतेकर यांचा हा चित्रपट आहे, यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि हा चित्रपट महाराष्ट्राची लोककला तमाशा लावणीची थोर सम्राज्ञी विटाबाई नारायण गावकर हिच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। यांचा संघर्षमय जीवन कसं होतं त्यावर हा चित्रपट आधारित आहे आणि हा चित्रपटाचा रिलीज डेट पोस्टपोन झाली होती आणि आता ती वापस ह्याची रिलीज डेट कधी होणार आहे त्याबद्दल माहिती आलेली आहे आणि ह्याची माहिती श्रद्धा कपूरने स्वतः दिलेली आहे। इंस्टाग्रामवर पोस्ट टाकलेली आहे आणि त्यांनी लिहिलेलं आहे, तूफान के लिए तैयार रहना क्योंकि ईटा आ रही है, अशी तिने पोस्ट टाकलेली आहे। 4 डिसेंबर ला हा चित्रपट रिलीज होणार आहे असं तिने तिच्या पोस्ट मध्ये म्हटलेलं आहे। या चित्रपटाची रिलीज डेट समोर आलेली आहे आणि श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर पोस्ट टाकलेली आहे आणि त्यांनी बोललेलं आहे त्या इंस्टाग्रामवर, आता हा चित्रपट 4 डिसेंबरला रिलीज होणार आहे। हा चित्रपट पहिला 28 ऑगस्टला रिलीज होणार होता, आता या महिन्यामध्येच रिलीज होणार होता हा चित्रपट 28 तारखेला, तर आता हा 28 तारखेला रिलीज नाही होणार आहे आणि हा चित्रपट आता डिसेंबर मध्ये रिलीज होणार आहे, 4 तारखेला रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये अजय अतुलने संगीत दिलेलं आहे आणि ह्या चित्रपटामध्ये संदीप हुंडा मुख्य कलाकार मध्ये आहे आणि हा चित्रपट लावणी सम्राज्ञी विटाबाई नारायण गावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे आणि लोककलावर आधारित चित्रपट आहे, त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। ह्याचा टीजर रिलीज झालेला, तर टीजरला सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता, म्हणून लोक वाट बघत होते की हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे आणि या रिलीजची तारीख बदलण्यात गेलेली आहे। तारीख बदलली आणि हा चित्रपट आता 28 तारखेला न येता आता हा चित्रपट 4 डिसेंबरला रिलीज होणार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये श्रद्धा कपूर हिचा विटा हा चित्रपटाची रिलीज डेट पोस्टपोन झालेली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। विटा हा लक्ष्मण उतेकर यांचा हा चित्रपट आहे, यांनी दिग्दर्शन केलेला आहे आणि हा चित्रपट महाराष्ट्राची लोककला तमाशा लावणीची थोर सम्राज्ञी विटाबाई नारायण गावकर हिच्या जीवनावर
आधारित चित्रपट आहे। यांचं संघर्षमय जीवन कसं होतं त्यावर हा चित्रपट आधारित आहे आणि हा चित्रपटाचं रिलीज डेट पोस्टपोन झाली होती आणि आता ती वापस ह्याची रिलीज डेट कधी होणार आहे त्याबद्दल माहिती आलेली आहे आणि ह्याची माहिती श्रद्धा कपूरने स्वतः दिलेली आहे। इंस्टाग्रामवर पोस्ट टाकलेली आहे आणि त्यांनी लिहिलेलं आहे तूफान के लिए तैयार रहना क्योंकि ईटा आ रही है अशी तिने पोस्ट टाकलेली आहे। 4 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे असं तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। या चित्रपटाची रिलीज डेट समोर आलेली आहे आणि श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर पोस्ट टाकलेली आहे आणि त्यांनी बोललेलं आहे त्या इंस्टाग्रामवर आता हा चित्रपट 4 डिसेंबरला रिलीज होणार आहे। हा चित्रपट पहिला 28 ऑगस्टला रिलीज होणार होता। आता या महिन्यामध्येच रिलीज होणार होता हा चित्रपट 28 तारखेला, तर आता हा 28 तारखेला रिलीज नाही होणार आहे आणि हा चित्रपट आता डिसेंबरमध्ये रिलीज होणार आहे। 4 तारखेला रिलीज होणार आहे। या चित्रपटामध्ये अजय अतुलने संगीत दिलेलं आहे आणि ह्या चित्रपटामध्ये संदीप हुंडा मुख्य कलाकार मध्ये आहे आणि हा चित्रपट लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायण गावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे आणि लोककलावर आधारित चित्रपट आहे, त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे। ह्याचा टीजर रिलीज झालेला तर टीजरला सुद्धा चांगला रिस्पॉन्स मिळालेला होता म्हणून लोक वाट बघत होते की हा चित्रपट कधी रिलीज होणार आहे आणि या रिलीजची तारीख बदलण्यात गेलेली आहे। तारीख बदलली आणि हा चित्रपट आता 28 तारखेला न येता आता हा चित्रपट 4 डिसेंबरला रिलीज होणार आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।